लोक रडतात रामलीलांमध्ये, आणि कोणी रडला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणीही कधीच दुसऱ्यासाठी रडत नाही. जे तिथं चाललंय ना रंगमंचावर, परम धर्मात्मा श्री राम को वन में भेजने की बात कहते हुए तुम्हारे जीवा के टुकड़े टुकड़े क्यों नहीं हो गए? कारण ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या दुःखाची आठवण करून देतं, म्हणून तुम्ही रडता. मग एक नातं तयार होतं. हा एक व्यक्ती आहे, सुंदर देखणा, सशक्त, विद्वान युवराज. 4 भाऊ आहेत, हसत खेळत कुटुंब आहे, आणि राज्याभिषेक होणार असतो. तेव्हाच येते ती दासी मंथरा आणि एका राणीच्या कानात काही सांगते. अरे, हे तर प्रत्येक घरात घडतं ना, म्हणून लोक त्याच्याशी जोडले जातात. आणखी कितीतरी मोठमोठे धार्मिक ग्रंथ आहेत, पण लोक त्यांच्याशी जोडू शकत नाहीत. या देशात धर्म म्हणजे रामायण आणि महाभारतच झालंय, कारण त्यामधल्या कथा या प्रत्येक घराच्या कथा आहेत. तिथे जो कथाकार आहे तो तुमच्या जीवनाच्या पातळीवर उतरला आहे, आणि मग तिथून त्याने कथेला थोडंसं वर नेलंय.